श्लोक 5. सत्वं रजस्तम इति गुणाः प्रकृतिसंभवाः निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनमव्ययम्. अर्थ, हे महाबाहो म्हणजे अर्जुना, सत्व, रज आणि तम हे गुण प्रकृतीपासून उत्पन्न होणारे आहेत. ते देहातील अविनाशी देहधारी जीवाला बंधनात टाकतात. अविनाशी असा जो देही त्याला देहाच्या ठिकाणी बांधून ठेवतात. परिणामतः त्याला जन्ममरणाचे फेऱ्यात किंवा बंधनात पडावे लागते, असे भगवंत इथे सांगत आहेत. विवरण: सत्वरजस्तम इति गुणाः प्रकृती संभवाः. महद्ब्रह्म म्हणजे प्रकृती, तिच्यापासून सत्व, रज, तम हे 3 गुण उत्पन्न होतात. येथे इति म्हणजे हे 3 गुण यांचे पासून अनंत सृष्टी निर्माण झाली, पण यांच्या संख्येत कधीही कमी किंवा जास्त होत नाही. म्हणजे या संख्येत फरक पडत नाही. निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनमव्ययम्. हे 3 गुण अविनाशी अव्यय अशा देहीला म्हणजे आत्म्याला देहात बांधून ठेवतात. खरे तर आत्मा हा या गुणांच्या पलीकडे आहे. तो यापासून अलिप्त सुद्धा असतो आणि या गुणांचा विचार केला तर ते आपल्याकडून कोणालाच बांधत नाहीत. तर हा पुरुषच म्हणजे आत्मा या गुणांशी संबंध जोडून बांधला जातो, कारण त्याला अशा रीतीने बांधून घेण्याची इच्छा असते. म्हणून हे सर्व घडते. उत्पत्ती करण्याचे हेतूने परमात्मा पुरुष होऊन बीज रूपाने प्रकृतीमध्ये शिरतो व स्वतःला बांधून घेतो. त्याला बंधनात अडकवणारी प्रकृती ही तितकीच महत्त्वाची आहे असे तू समज, असे भगवंत इथे सांगत आहेत. गुणांचे कार्य, पदार्थ, घन, धन, परिवार, शरीर, स्वभाव, परिस्थिती, क्रिया इत्यादींना आपले मानण्याने हे बंधन निर्माण होते. म्हणजे प्रत्येक वेळी आपण हे माझं असे जे करत जातो आणि त्याच्याचमुळे आपल्याला हे बंधन निर्माण होते. ज्याप्रमाणे माणूस धन, परिवार यांना आपले मानतो, तेव्हा त्यांच्या संयोग वियोगाने तो सुखी किंवा दुःखी होतो. ज्या शरीराला म्हणजे देहाला तो आपले मानतो, त्याचेबद्दल त्याचे मनात सतत ममत्व असते व त्याचा परिणाम तो स्वतःवर सुद्धा करून घेतो. पुरुष किंवा आत्मा खरे तर अविनाशी आहे. तो स्वतंत्र, अगदी बंधनरहित आहे. शरीराचे येण्या जाण्याने त्यामध्ये काहीच फरक होत नाही आणि असे असले तरी तो देहात आल्यानंतर या 3 गुणांच्या वृत्तीचे अधीन होऊन जातो, कारण तो विनाशी देह म्हणजे मी आहे असे मानतो व स्वतःच्या मान्यतेमुळेच तो बंधनात अडकतो. जर देहाविषयी तादात्म्य, ममता आणि कामना राहिली नाही तर मग मी परमात्म स्वरूप आहे असा निश्चय होऊन मी माझे पण संपते. थोडक्यात सर्व विकार प्रकृतीच्या संबंधाने निर्माण होतात व त्यामुळेच जन्म मरण सुरू राहते. तसेच गुण जीवाला बांधत नाहीत, तर जीवच त्याचा संग स्वीकारून बांधला जातो. वरती इथे असं सांगितलेलं आहे की अनंत सृष्टी निर्माण झाली, पण यांच्या संख्येत कधी फरक होत नाही. म्हणजे जेवढे जीव सुरुवातीला निर्माण झालेले आहेत तेवढे कायम राहतात. त्यांच्या आकारात म्हणजे मनुष्यातनं पशुयोनीत किंवा पशुयोनीतला जीव मानव योनीत येतो, पण एकूण जी संख्या आहे ती तेवढीच राहते, असे भगवंतांनी अर्जुनाला सांगितलेले आहे. इथे आपण थांबूया.